जेलरोड येथील भीमनगर प्रेसगेट समोर असलेले अद्ययावत मार्केट हे हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी बनवण्याचे नियोजन तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या कार्यकाळामध्ये उद्घाटन झालं। त्यांनी उद्घाटन करून त्यावेळी हॉकर्स आणि भाजी विक्रेत्यांना त्यावेळेला दोन्ही मैदानं ही हॉकर्स आणि फळ विक्रेते तसंच भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली होती। परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या मुख्य जागेवर मार्केट बनवण्याचं ठरलं होतं ती जागा दाखवून दुसऱ्या जागेवर मार्केटचं काम सुरू केलं आणि जी जागा मार्केटसाठी आरक्षित केली होती ती जागा एका खाजगी शाळेनं अतिक्रमण करून त्या ठिकाणी ती शाळेत उपभोग घेत आहे। म्हणून निवेदनाद्वारे मागणी करीत आहे की शाळेनं केलेल्या अतिक्रमण तात्काळ काढून ती जागा पहिली मोकळी करावी। त्या जागी महापालिकेच्या पैशातून एका प्रायव्हेट शाळेला महापालिकेनं भिंत बांधून द्यावी। हा अभिनव प्रयोग कुठे झाला नसेल तो इथे झाला। तेव्हा ती भिंत काढून त्या ठिकाणी ती जागा महापालिकेची असून ती हॉकर झोनसाठी आरक्षित आहे आणि हॉकरचे त्या ठिकाणी नियोजन करावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं करण्यात आली। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। तसंच त्यावेळी होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी हेच जबाबदार राहतील असा इशारा शशीभाई उनवणे यांनी दिला। ज्या जागेवर आम्हाला आमच्या सगळ्या लोकांचं नियोजन महापालिकेने केलं होतं त्या ठिकाणी जी महापालिकेने अनाधिकृत भिंत बांधून दिली शाळेला त्याबद्दल आज निवेदन देण्यात आलं। माननीय विभागीय अधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की या मार्केटची जी काही भिंत आहे ती शाळेला बांधून दिल्यामुळं ह्या महानगरपालिकेने एक अभिनव प्रयोग असा म्हणून या ठिकाणी अशा कुठल्याही शाळेला महापालिका भिंत बांधून देता येते का महापालिकेला, तर तसला प्रकार या ठिकाणी झाल्याने आज हॉकर्सवाले रस्त्यावर बसलेले आहेत। माझी विनंती आहे, आम्ही सर्वांनी विनंती केली की तात्काळ ती भिंत या शाळेने जे अतिक्रमण केलेलं आहे भिंतीनं आणि ग्राउंडवर ते तात्काळ जर मोकळं केलं तर आमच्या हॉकर्सवाल्यांना त्या ठिकाणी बसता येईल। त्या ठिकाणी आमच्या हॉकर्सला जाणारे जी काही लोक आहेत किंवा भाजीपाला घेण्यासाठी येणारी जी माणसं आहेत जे नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी मार्केट मोकळं होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना देखील जायला यायला रस्ता नाही आहे। म्हणून आमची मागणी आहे की तो रस्ता पहिला करावा आणि त्यानंतर आमचे सगळे लोक त्या ठिकाणी जाण्यास तयार आहे। म्हणून आपण सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की महापालिकेला विनंती केली आहे की तो तात्काळ ती जागा आणि ते त्या ठिकाणी असलेलं भिंत ती तात्काळ काढण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे। तर ती मागणी तात्काळ आयुक्त साहेबांनी आमची मान्य करावी अशी विनंती आहे। जय भीम, जय बुद्ध। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।